नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. सो आता ही आपली ट्रिप आहे. गोकर्णला झालो आम्ही दोघे पण पार्टनर आलेला आहे. सो सकाळी 4:30 वाजलेले आहेत. सो आता आम्ही निघतो आहे. कॅमेरा एकदम सेट वगैरे झालेला आहे. सो चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. चला बाकी शूट करू आपण कॅमेरामध्ये. सो लेट्स गो. तो चला आता हा आपला मंदिर आहे. लाईट चालू करा आपण. सांगा होते तर आपण आता हायवेवरून तर आपण इथे खारेगावला आलेलो आहे. आणि खारेगाववरून आपण वाशी मार्ग या रोडने जाणार आहे. बिकॉज आपण बँगलोर हायवेने नाही जाणार. सो आपल्याला एन्जॉयमेंटसाठी आपण कोकण या रोडने जाणार आहे. सो बिकॉज दोघंच जण आहेत आपण, पण दोन नो रिस्क. सो आपण आता एकदम आरामात कोकण रोडने जाणार, मालवण रोड. ऊन पण आहे, सो तिथे जरा आराम पण वाटेल. सावली सो असेलच, झारा झुरपे. हा सर आता पुढून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे, सरळ एकदम वाशी रोड. चला आता इथून लेफ्ट मारून डायरेक्ट जाऊ. आपला हा व्लॉग थोडा आपला मोठा होईल, 30 मिनिट तरी. बिकॉज ऑफ 700 किलोमीटर थोडं होणारच तेवढा मोठा. चला बघूया जेवढा होईल तेवढा. सो आपण पनवेल मार्गे जाणार आहे आता. बाबा घेर काढून जा. DY पाटील युनिव्हर्सिटी आहे आपल्या राईट साईडला. यो पार्टनर, यो पार्टनर, माझा पार्टनर. चल चल तू. चला काय असंच टाकता हो. हा चाल बिजा कांच्या जाशील. ही हॉटेल बघा काय कसलं आहे. राईट साईडला बघा कसा उंदीर निघला बघा. उंदीर मेऱ्या उंदीर. तर मित्रांनो आपण आलेलो आहे पनवेलच्या. आपण ब्रिजवर आहे, खूप मोठा असा ब्रिज आहे. पनवेल मार्ग जायचं आहे आपल्याला. फक्त एकच अपेक्षा आहे का पुढचा रोड झाला असेल तर ठीक, नाही तर मग कमरेचा काटा निघणार आहे आमचा. कारण रस्ता खूप म्हणजे खूप खराब आहे. बनवा रे बाबांनो. नाशिक नाशिक हायवे बोलतो, सॉरी, गोवा हायवे बनवा फटाफट. बघूया आता किती काम झालेलं असेल. चाल राईट साईडला नांदगाव आहे. नांदगाव यो गतिरोधक, यो गतिरोधक. थोड्याच वेळानंतर आपला भाऊ येणार आहे, निघणार आहे. सूरजला बघून दुसरा सूरज निघणार आहे आता थोड्याच वेळात. वेलकम करायचं त्याचा ना भाई. आज तरी जरा कमी दाब पोचून दे आम्हाला, दयामया कर. बरं बाई बाबा या कोण चालल्यात ते ख्रिश्चन लोकांनी.
बिल ना कोणी सगळा सफेद घालून चालले बुर इलाजच नाही. RCC पेठ बस 550 गोवा इथून पणजी इजी. चला आता राईट मारूया. इंडिकेटर दिलेलं आहे राईट, पार्टनर काही देत नाही. देऊ गोवा मार्गे जायचं आहे आपल्याला. सो आता इथून ब्रिज काढून राईट मारलेलं आहे. परत त्या साईडला चलो. आता परत इथून लेफ्ट मारायचं आहे. तुम्हाला दिसत असेल इथे बघा गोवा. आपल्या पुढे पण बायकर चाललेले आहेत. दोन नाव पुढे चाललेले आहेत, पण खूप मोठा ग्रुप आहे. सो कव्हर करूया त्यांच्या जोडीला आपण. बघू शकता भाई काय चालल्या गोव्याला. चला गोव्याला चाललो तर. चल भाई KTM ॲडव्हेंचर इज क्लास बाईक. तर आता उजेड आलेला आहे, पण सुरत दादा काही निघलेला नाही. आता इथं मोसम मस्त आहे. इथं काय जास्त गरमी वाटत तर नाही. 6 वाजलेले आहेत आता. हा ग्रुप कुठे चालले तर. जाना पण नको गोकर्णला. असं चालले बघा रायडर. झेंडा चोरू काय, झेंडा चोरू. झेंडा जरा थांबर भाई. त्यांनी बी गोप्रो लावलेला आहे हेल्मेटला. बाबा कोंबरा तुरा आली काय आप हेल्मेट वर. बुलट राजा, बुलट राजा कया भाई कया. बघू शकतो अलिबागच्या आसपास पोहोचले आपण. जवळच आहे आणि रोड एकदम सुंदर झालेला आहे. तिकडे प्रगती झालेली आहे. हाय ब्रिज. सुंदर अशी रोडांची प्रगती झालेली आहे. ते काय वाटत नाही बाईक चालवायला. एकदम आरामात चालल्या मस्त पैकी. आणि वातावरण एकदम खूप छान आहे आज. बघू शकता समोरच डोंगर वगैरे आहे. हिरवळ झालेला आहे एकदम. आणि आज पाणी पडेल असं मोसम दिसतोय. करू दे काय हरकत नाही. थोड्या वेळात आपण थोडा आराम करू. पार्टनर माझा बघू शकता दिसतंय का तुम्हाला मिरर मध्ये उभा आलेला आहे. यो 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 जो उभा भाई. गाडी सुटल आता मग. हा तुम्ही ब्लॉग बघला असेल तर 4 महिने अगोदर आपण आलो होतो. तेव्हा तो एकदम खराब म्हणजे एकदम खराब होता. आता भाई झाले तो बनवलं एकदम कडक.
दियो टकर चुके हमसे मुसाफिर यूं तो चुके ना खराब बोलली नीचा खराब रोडला थोड्याच वेळात आगमन होईल सुरत दादा यांचा. मोठे सुरत दादा, मी छोटा आहे तो मोठा आहे. निघेल तर थोड्या वेळात आगमन होत आहे प्रगतीपथावर. सध्या ते आंघोळ करतात वाटते म्हणून निघले नाही अजून बाहेर. आंघोळ करून येतीलच ते. लाईक अ भिवंडी. वाव वाव वड धूल धूल संपलेली आहे. सामना फक्त 10 सेकंदाचा होता धुली विरुद्ध. परत 2 सेकंदाचा सामना आहे धुली विरुद्ध. धूल धूल धूल. चला सामना संपलेला आहे. पुन्हा एकदा गजरोधक आलेले 2 एक साथ 2 ढाक ढाक ढाक. भाई पाणी पिते का पाणी बोलते असते भी. पुरे गजरोधक आहे. कुठे आहे हा? यो बघा यो बघा यो बघा यो बघा. ए भाया भाया भाई असते भाई. बरोबर सामान लागलं. बरोबर सामान पडला तरी चालेल, तू नको पडू. नाही तर मग ट्रिप समाप्त. बिल्लू रिटर्न घर जाएगा फिर. थोड्याच वेळात महाड येणार आहे. सो तिथे आता एक ब्रेक घेऊ. कंटिन्यू आपण 3.25 तास गाडी चालवलेली आहे. सो थोडा आता ब्रेक घेणार आहे. ब्रेक तो बनता है भाई. रोड बघा खूप सुंदर आहे. रत्नागिरी हायवे. मार्केट केला आता दाखवलं थांबा दिसेल का इकडून. मुश्किल आहे. आपल्याला आता सरळ जायचं आहे एकदम स्ट्रेट जायचं आहे. मग कुठेतरी थांबायचं आहे आपल्याला. पण थांबायला काही जागा भेटत नाही आहे. ऑलमोस्ट आपण 4:30 वाजता निघलो होतो, तर आता 8 वाजले. 3.5 तास झाल्या पण कंटिन्यू गाडी चालवतो. आणि माझा मित्र काही ऐकत नाही. आमची भांगर होल वाटते आता. कच्चा होल कोणी कोणचं ऐकत नाही. कच्चा होल. अलर्ट. आता पूर्ण कसा सुकलेला आहे आणि इथे बोगदा आलेला आहे. तो लाईट आपण आता चालू करू. लाईटची गरज लागेलच. बोगदा आहे का नाही? बोगदा टनल आहे. टनल. आपली LED पण आपण चालू करू. इथून फॉग लाईट लावलेली आहे. Let's check it.
Nice is tunnel. टनल आहे पण टनल मध्ये खूप धूळ आहे. सो डिस्टन्स सांभाळून जायला लागेल. खूप अशी धूळ येते डायरेक्ट ग्लासवर हेल्मेटच्या. एकदा साफ करायला पाहिजे. खूप सिमेंटचा वास आणि धूळ वगैरे तिथे रेती वगैरे रोडवर पडलेली आहे. ॲक्सिडेंट होऊ शकतो. क्लीन आता भूक पण लागली. सुकट भाकर आहे. थांबते मी बघते एकटा कुठं तरी. नव्हतं काही थांब नाही. मला थांबायला लागेल एकट्याला. तर फायनली बाईला हॉटेल भेटले 200 किलोमीटर कंटिन्यू चालवून. चला काहीतरी नाश्ता वगैरे करतो. 200 किलोमीटर चालवले नॉनस्टॉप. थोडा आराम पण करू वगैरे पण. चला जॅकेट वगैरे करतो आता. चला नाश्ता करूया डायरेक्ट. इडली भेटली. आपली भाकर ऑमलेट येते आता. कशी लागते त्या बघ खाऊन. का जाऊ आता मग आवसून गेली याक इटलीच आहे का नक्की. रवा गोड लागते. दादा आमलेट येतो आपला पण खाऊन घेतो आणि वापस निघतो. जे आमलेट खा ना. आमलेट आणि घरची भाकर. तर चला नाश्ता वगैरे करून झालेला आहे. स्वतः आपण निघलोय डायरेक्ट रत्नागिरी. 200 किलोमीटर आहे आणि मॅपवर दाखवतो 137 किलोमीटर आणि इथे लिहिलेलं आहे 196 आहे. तर कोणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाही आहे. सो चलो लेट्स गो. ओपन आहे रस्ता तर फास्ट मारू गाडी आपण. पण 200 किलोमीटर पोचलो घरापासून इथे 4 तासात. बघू शकता. तर आता घाट उतरतोय. तर आपण चिपळूणच्या आसपास आलेलो आहे. थोड्याच वेळावर आहे चिपळूण. तिथे आता आपण रेस्ट करू. थोडा झोप आलेली आहे दोघांना पण आम्हाला. कारण की दोघं पण रात्रभर झोपलो नाही आम्ही. सो आता 2 तास आम्ही आराम करणार. मग बाकी नंतर नॉनस्टॉप. आता चिपळूणला आम्ही कुठेतरी बघतो झाडाखाली 2 तास आराम. पाहायला पेट्रोल टाकायचं आहे. माझी यातून 94 किलोमीटर चालेल एवढा पेट्रोल आहे. बट टाकून घेऊ. सो आता रत्नागिरी 143 आहे इथून. पहिला आपण चिपळूणला थांबूया. 2 तास आराम करू. झोपू मस्तपैकी. शांत झोप घेऊ आणि बाकी नंतर जाऊ. तर आता आराम करायला पोचलो आहे आम्ही. जागा बघितली. 12:30 वाजलेले आहेत. 300 किलोमीटर गाडी चालवली फक्त. चप्पल घेतले ना आता का चप्पल घालू. सो चला आता इथे चादर ठेवले. आता 2 तास आम्ही झोपू. अवतार बघा आमचा कसा झाला एकदम खतरनाक. आणि इथं मंदिर पण आहे. तर रत्नागिरी कवरा रानशा त्या 60 ना 60 किलोमीटर रत्नागिरी बाकी आहे. तो थोडा आता आराम करतो. जेवतो नंतर आम्ही निघू आरामात मस्तपैकी. चले झोप चल. चला तर चला आता 1 तास आराम केलेला आहे आणि तर आम्ही निघतो इथून. थोडे 400 किलोमीटर बाकी आहे. बघू एका दिवसात पोचतो का नाही. तर रोडांची कामं करत खूप होऊ शकतं इथे पण. तो पोचणं मुश्किल वाटते. रितेश पाटील रेडी
आणि स्वतः मी पण रेडी. त्याला आता आराम करून झालेला आहे. तर पॅक करून आता निघतो आहे मी. पूर्ण डबा घेतला ना रे? हां ठेवला तर चला भेटूया पुढे. चलो पण पेट्रोल टाकते तिथे. फुल करून घेऊ, टेन्शन नको. पुढे पेट्रोल पंप नाही का इकडे मागे? मागे पेट्रोल पंप नाही का? नाही टाका. अरे मला होल आहे की काय? हां मला होल आहे काय? हां बोला काय म्हणता? 600 दिले ना? 600 दिले. 600. 600 आगरी शब्द ना, आगरी वर्ड. 600 351. अरे आता 72 पैसे करू कसं? नहीं होत 1 रुपया. चला तर पेट्रोल टाकून पण झालेलं आहे. स्वतः निघलो आहे. आय डोंट नो पर्स कुठे आहे. बॅगेत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मग लागले. कुठे थांबायचं का डायरेक्ट जायचं. सो दोघे पण आता फ्रेश आहोत एकदम. सो आता आमचा तर प्लॅन आहे की डायरेक्ट जाऊ. 300 किलोमीटर आहे अजून. तर बघूया काय होते ते. पोचायचा प्रयत्न जर करणार आहेत. पार्टनर पण बोलतो प्रयत्न करू. सो ठीक आहे, आता आपण बघूया पोचतो का नाही ते, किंवा आपण थांबू. चला या तुम्ही. हा ब्रिज गोव्याचा आणि राईट साईडला पूर्ण हे आहेत, कझिनो आहेत. ते दिसत नसतील आता ते कॅमेऱ्यात. ते राईट साईडला आहेत. सो चलो बघू हॉटेल भेटतो का, नाही तर डायरेक्ट नॉनस्टॉप गोकर्णा. तर फायनली हॉटेलवर आलो. भेटला नशिबात. रातचे 12:30 वाजल्यात. आणि आजचा लॉग इथेच एंड करतो. इथून 120 किलोमीटर अजून बाकी आहे. सकाळी जाऊन पार करायचं आहे 120 किलोमीटर. बाकी भेटू उद्या. चला बाय बाय.